मी बाबूराव गणपत संदन, माझं वय 84 रनिंग आहे। या सप्त्यामध्ये नेहमी सहभागी असतो। भजनी म्हणून असतो, प्रवचनकार म्हणून पण असतो, नवे नवे पुष्कळ वर्ष आचारी म्हणून पण मी काम या ठिकाणी मोफत सप्ताहामध्ये केलेलं आहे। पूर्वी या सप्त्यामध्ये गावकरी लोक एकत्र व्हायचे, गावामध्ये फिरायचे। त्यावेळेला पैशामध्ये फारसा त्यावेळेला वेळ नसायचा। त्यावेळेला धान्याच्या स्वरूपामध्ये वर्गणी व्हायची। मग लोक घरोघर फिरवायचे। भरपूर प्रमाणामध्ये धान्य 30-30, 40-40, 50-50 पोत्याचे थप्पी वर्गणी म्हणून जमा झालेली असायची। मग ते धान्य भरडायचं, त्याचा स्वयंपाक ते पकडायचं। गावातील सगळ्या महिला त्याच्यामध्ये ते तयार करण्यामध्ये सहभागी असायच्या। स्वयंपाकामध्ये देखील वयोवृद्ध लोक सगळे त्या ठिकाणी स्वयंपाकाला मदत करायचे। मग त्या ठिकाणी असं करीत असताना दिवसेंदिवस त्यावेळेला कधीकधी भात आमटी झालेली आहे, कधी शिरा झालेला आहे, कधी गुळाची लापशी झालेली आहे। कधीतरी एकदा दुष्काळ पडला 1952 साली। त्यावेळेला 52 साली फक्त बाजरीच्या घुगऱ्या, 5 पोत्याच्या बाजरीच्या घुगऱ्या आणि ताकाची कढी केल्या गेली। अशाही प्रकारचा दिवस या ठिकाणी या सप्त्यामध्ये आलेला आहे। चांगले दिवस आल्यानंतर, चांगली वर्गणी झाल्यानंतर, पैसे प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी लाडूचं देखील जेवण त्या ठिकाणी केलेलं आहे। इतकं भरपूर लाडू त्या ठिकाणी, इतके लाडू होते का आसपासचे लोक खायला आलेले असून देखील भरपूर लाडू त्या ठिकाणी त्यावेळेला उरले। आणि ते दुसऱ्या दिवशी 2 दिवस 3 दिवस शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी वाटण्यात आले। असंही त्या ठिकाणी मी स्वतः अनुभवलेलं आहे। कारण त्यावेळेला शाळेमध्ये मुलांची संख्याही कमी असायची। अशा प्रकारचे दिवस या ठिकाणी या सप्त्यामध्ये झाले। परंतु कालानुरूप बदल झाल्यानंतर दिवसेंदिवस वर्गणी वाढत गेली, खर्च वाढत गेला, शोभा वाढत गेली। आळंदीचे लोक त्या ठिकाणी येऊ लागले, लोक अपेक्षा करू लागले। मोठमोठे साधू संत त्यावेळेला या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सदानंद गुरुजी सारखे, वैद्य महाराजांसारखे, घुले महाराजांसारखे, बन्सी महाराज उबाळ्यासारखे अनेक नामवंत त्या ठिकाणी संत या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा दिली। परंतु दिवसेंदिवस या ठिकाणी अपेक्षा वाढू लागल्यामुळं त्या ठिकाणी मी स्वतः एक दिवस प्रवचनामध्ये सांगितलं होतं की देती घेती ते नरका जाती, असं तुकाराम महाराज स्वतः म्हटलेले। मग त्या ठिकाणी कोणी जर देणारे जर असतील तर तेही नरकामध्ये जातील आणि घेणारे असतील तेही नरकामध्ये जातील, असं तुकाराम महाराजांचं वचन त्यावेळेला झालेलं आहे। म्हणून मग त्यावेळेला देऊ नये आणि घेऊ नये, परंतु द्यायचे जर असतील तर आपल्याला वाटेल त्या प्रमाणामध्ये द्यावं आणि घेणाराने सुद्धा आपल्याला जे मिळेल ते घ्यावं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांचा उद्देश होता। परंतु आज लोक अपेक्षा जास्त करू लागले। मग त्या ठिकाणी त्याचा परिणाम दिवसेंदिवस जाणू लागला। परंतु या ठिकाणी मारुतीरायाची वैभव एवढा असल्यामुळे मारुतीरायाची यात्राही या ठिकाणी मोठे भरते। पण मला असा अनुभव होता की या मारुतीरायाकडे एक दिवस कोणीतरी एक असा स्वतः मी देव आहे असं म्हणणारा सद्ग्रस्त या ठिकाणी गावामध्ये आला आणि तो मारुतीकडे त्या ठिकाणी दुधाची गुळणी तोंडातून फेकण्यासाठी चालला। परंतु मारुतीरायाचं एवढं महत्त्व आहे की स्वतः मारुतीरायाने त्या ठिकाणी त्याला उलटून पालथा निलथा पाडला आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्यांनी ते पलायन केलं। अशा प्रकारचा या ठिकाणी खोटं नाटा जो असा सांगणारा जर असेल तर त्यालाही मारुतीरायाने त्यावेळेला धडा शिकवलेला आहे। या ठिकाणी जनार्दन स्वामी येऊन गेले, अनेक नामवंत संत येऊन गेलेले आहेत। काशिकानंद सारखे महाराज त्या ठिकाणी अरविंद महाराज काशीकर म्हणून होते, त्यांनी देखील महादेवाच्या वर अनेक प्रकारचे कीर्तन त्या ठिकाणी केलेले। एकही नवा पैसा न घेता फक्त श्रीफळ घेऊन त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन केलेले आहेत। त्यांनी परंपरा जपवली, चालू केली, त्याच्यामध्ये यश येत गेलं दिवसेंदिवस। आणि मग अशा प्रकारचा सप्ताहामध्ये या ठिकाणी एवढा मोठा खर्च होऊ लागला। आजकाल नवीन मुलं त्या ठिकाणी त्या कामामध्ये सहभागी होऊ लागले। त्या नवीन मुलांनी अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि मोठा खर्च
मोठा मोठा सभामंडप त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी ठरवलं. चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. असंच चालू झालेलं काम आमचा मारुतीराय या ठिकाणी यश देईल, सहकार्य करील, लोकांना शिकविल. मी तरी लोकांना नेहमी सांगत असतो की आपण परंपरा जपली पाहिजे. आपण त्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये प्रत्येकाचं कर्तव्य जे आहे ते त्या ठिकाणी हक्क न सांगता आपलं प्रत्येकाने कर्तव्य जपलं पाहिजे. आपलं स्वतः कर्तव्य त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि या सप्त्यामध्ये स्वतःहून येऊन सहकार्य या ठिकाणी केलं पाहिजे. आपण नुसतंच अपेक्षा करीत असलो कशाची तरी मानाची अपेक्षा करीत असलो, नुसतं फोटोची माझ्या नावाची अपेक्षा करीत असलो तर त्या ठिकाणी ते चालणार नाही. मग त्या ठिकाणी फक्त सहकार्य केलं पाहिजे आणि असं जर सहकार्य केलं तर दिवसेंदिवस या गावाला स्वरूप बदलेल, चांगल्या प्रकारची शोभा येईल. येतच चाललेली आहे ती. आणि असा जे आता जे नवीन मुलं या ठिकाणी आले त्या नवीन मुलांनी जे पायंडा घालून दिला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम चालू झालेलं आहे. दिवसेंदिवस अशा प्रकारचं जर काम झालं तर लोकांच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, लोकांचे विचार बदलल्याशिवाय राहणार नाही, लोकांची जी वाईट प्रवृत्ती जी आहे ती कमी झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या प्रकारचे ज्ञान या ठिकाणी महाराज लोक येऊन ज्ञानार्जन करतात. अशी परंपरा जर सारखी दिवस चालू राहिली तर पुढली पिढी देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लहान मुलं चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा त्यावेळेला मी करतो. आपल्या गावच्या रुईच्या सप्त्यामध्ये पूर्वी फार अध्यक्ष म्हणून नसायचं फारसा अभिमान लोकांना. सामुदायिक रीतीने सर्व लोक अपेक्षा करायचे, परंतु तिथून पुढं कधीतरी एकदा अध्यक्ष असावा या प्रकारची भूमिका तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस विठ्ठलराव वाबळे यांनी अध्यक्षपद केलं, बाबासाहेब भडंगे यांनी गावकरी मंडळाचं अध्यक्ष केलं, तारासेन पाटील यांनी पण पण केलं, LC वाबळे यांनी पण केलं, TD वाबळे यांनी पण केलं, वसंतराव देशमुख यांनी पण केलं, खोडे भाऊसाहेबांनी पण काही दिवस काम केलं, मीही त्या ठिकाणी 1 वर्ष काम केलं. असे अनेक अध्यक्ष या ठिकाणी झालेले. मधल्या काळामध्ये नामदेव काका आले, तेही 4 वर्ष त्यांनी काम केलं. आणि आता या ठिकाणी या तरुण मुलांचा गँग या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी फारच मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारची सेवा आणि योगदान, कारण त्यांनी स्वतः ज्या वेळेला योगदान दिल्याशिवाय खिशातून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी झळ लागली ती आपल्याला त्या ठिकाणी वाईट न वाटून देता त्यांनी स्वतः त्या ठिकाणी 65,000चा एक त्या ठिकाणी लाऊडस्पीकर सेट दिला. प्रकारचं योगदान देणारे जर या ठिकाणी काम करणारे अध्यक्ष असतील तर गावची प्रगती झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी हे नवीन मुलं करतात. आनंद आहे त्याच्यामध्ये. चांगल्या प्रकारचं जर त्यांनी काम केलं तर दिवसेंदिवस गावची अधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, लोकांच्या मध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हीच अपेक्षा यापुढे आमच्यासारखे जुने माणसं या ठिकाणी करतील असं मला वाटतं.